छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा नकाशा फुटलाय। महामार्गाचा मॅप धनदांडग्यांच्या हाती लागलेला आहे, त्यामुळे परिसरातील जमीन पुणे मुंबईच्या व्यावसायिकांकडून खरेदी केली जाते। विशेष म्हणजे महामार्गाची स्थानिक शेतकऱ्यांना माहितीच नाही आणि त्यामुळे शेतकरी कवडीमोल भावाने आपल्या जमिनी विकतायत। आता प्रश्न आहे की केवळ 3 विभागाकडे असलेला हा मॅप फुटलाच कसा? सरकार याची चौकशी करणार आहे का? असं अनेक प्रश्न आहेत, ते अजूनही अनुत्तरित आहेत। आतापर्यंत कुठं त्याचं नकाशा पण आला नाही। व्यापारी लोक सांगतात असं नकाशा आहे, तिथं जागा ज्या ब्रोकरला सांगतात त्या पद्धतीने ब्रोकर लोक काम करतात, शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाही। पुणे आणि संभाजीनगर याच्या हायवेची जी अफवा आहे किंवा चर्चा आहे, प्रत्यक्षात मात्र या गोष्टीचा शेतकऱ्यांना काही लाभ मिळत नाही। शेतकऱ्यापर्यंत ही गोष्ट गेली नाही, फक्त ही गोष्ट दलाल ब्रोकर यांच्यापर्यंत सीमित आहे। त्याचा फायदा फक्त धनदांडगे संपत्तीधारक लोकांनाच होत आहे, कारण शेतकऱ्यांना माहिती नाही। ते शेतकरी पण कसल्या तरी भावात जमिनी घेतात आणि तिकडे मोला मागायची जमिनी उच्चांकाने तिकडे समोरच्या माणसाने विकतात। त्यात मुंबई पुणे यासारख्या भागातून जोरदार प्रमाणात लोक येत आहेत। तर आतापर्यंत किती व्यवहार झालेले? आतापर्यंत आमचा कालच एक व्यवहार झाला 2.5 कोटी रुपयाचा, इकडे करमाड पिंपरी हायवेवरती, आणि 2.25 एकरचा व्यवहार झाला। आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे पार्ट्या अशा आहेत की फास्ट पेमेंट, फास्ट सगळ्या गोष्टी करतायत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।